गुड मॉर्निंग एवरीवन। आज दिनांक 7 सप्टेंबर 2024, अत्यंत पवित्र असं मुहूर्त आजचा आहे. आणि गणेश चतुर्थीच्या या मुहूर्तावर आपण रचनाशास्त्रातला एक महत्त्वाचा पाठ सुरू करतोय. तर टीम टुडेज आयुर्वेदाकडून सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। गणेश चतुर्थी की सबको हार्दिक शुभकामनाएं। We are going to start now the separate part of the Garbha Vyakaran here. आपण जे काही आतापर्यंत बघितलं त्यानुसार आता आपण गर्भ व्याकरण या चॅप्टर मधील महत्वाच्या एका पॉइंटला सुरुवात करणार आहोत। ते पॉइंट म्हणजे कोष्ठ शारीर। कोष्ठ शारीर काय आहे, कशासाठी ते बघितलं जातं, ते आपण आज बघणार आहोत। ठीक आहे, तर एक मिनिट। हा, आपण त्याची व्याख्या बघणार आहोत। ठीक आहे, हा प्रश्न कशासाठी महत्वाचा आहे, तर हा प्रश्न साधारणतः ACQ याच्यात विचारण्याची शक्यता दाट असते, तर आपण ते बघणार आहोत। SAQ, ठीक आहे। कोष्ठ म्हणजे काय, ही संकल्पना समजणं चिकित्सेच्या दृष्टीने तेवढीच महत्वाची आहे, तेवढीच आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा महत्वाची आहे। स्थानानी अन्यमा अन्यग्नि पक्वानां, स्थानानि अन्यम अग्निपक्वानां, मूत्रस्य रुधिरस्य च हृद उंडक फुफ्फुसश्च कोष्ठ इति अभिधीयते। मध्य शरीरातील पोकळीस, जी काही पोकळी आहे, जी काही कॅव्हिटी आहे, त्याला कोष्ठ असे म्हणतात। तर जर तुम्हाला SAQ आलेला आहे तर ही व्याख्या लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे। आणि ही व्याख्या जी आहे ही साधारणतः मस्ट टू रिसाइट, ठीक आहे। बरंच लेक्चरमध्ये मी मस्ट टू रिसाइट जे टॉपिक आहेत ते तुम्हाला अंडरलाईन करून देतो, तर ते तुम्ही त्यांच्या नोट्स काढणं किंवा त्याची एक वही बनवणं गरजेचं है। आप सब ने उनका एक छोटी सी डायरी लिख के उसमें आप जो इम्पोर्टेंट श्लोक है वो आप जैसे जैसे लेक्चर आप सुनते जाएंगे वैसे वैसे निकाल के रख दीजिएगा, तो आपको एग्जाम में ज़्यादा करके काम में आने वाले हैं। मध्य शरीरातील पोकळीस काय म्हणतात, तर कोष्ठ असे म्हणतात। अग्नी, पक्वाशय, मूत्र आणि रक्ताच्या स्थानांस, अग्नीचं कुठलं स्थान आहे, तर ग्रहणी आहे। पक्वाशय जे आहे, मूत्र जे आहे, रक्ताचे जे काही स्थान आहे त्याला कोष्ठ असे म्हणतात। तसेच हृदय, उंडुक, फुफ्फुस यांना देखील कोष्ठ असे म्हणतात। हृदय, फुफ्फुस आणि उंडुक यांना देखील कोष्ठ असे म्हणतात। अन्न अन्न हा कोष्ठो महाश्रोत आम पक्वाशय आश्रहा, ज्यांच्यामध्ये आमाशय व पक्वाशय आहेत त्यांना काय म्हणतात, तर महास्रोतस किंवा अंतकोष्ठ असे म्हणतात। ठीक आहे। पंचदशहा कोष्ठांगाणी, मग असे किती कोष्ठांगे आहेत, तर पंचदशानी। आता रिसेंटली जी 5 तारखेला AMO ची एक्झाम होऊन गेली, त्या AMO च्या एक्झाम मध्ये हा MCQ त्यांनी विचारलेला की पं अ, पंचकोष्ठांगे जे पंचदश कोष्ठांगे आहेत याच्यात कुणाचं वर्णन नाही सांगितलेलं आहे। तर हा MCQ कुठं आलेला आहे, AMO आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसरची महाराष्ट्राची जी आहे MH, कधी आलेला आहे, तर 2024ला आलेला आहे। एक्झाम कधी होती, तर 5 सप्टेंबर 2024ला होती। मॉर्निंग सेशन मधला प्रश्न आहे, तर आपण तो प्रश्न बघूया। त्याच्याबद्दल बघूया आता। AMO MH महाराष्ट्र 2024च्या
5/9/2024च्या एक्झामला होता. याच्यापैकी कुठलं कोष्टांग नाही आहे असं त्याचं वर्णन होतं. त्याचा आन्सर ग्रहणी आहे. मग आता कुठली कुठली पंचदश कोष्टांगे आहेत त्याबद्दल आपण आता तुमचं इथं गायडन्स करणार आहोत. पहिलं कोष्टांग आहे नाभीश्च तद्यथा, म्हणजे पुढील प्रमाणे: नाभीश्च, हृदयं च, क्लोमं च, यकृतं च, प्लीहा च, वृकौ च, वस्तिश्च, पुरीषधराश्च, आमाशयश्च, पक्वाशयश्च, उत्तरगुदं च, अधरगुदं च, क्षुद्रांत्रश्च, स्थूलांत्र च, वपावहनं च इति. मग कुठले कुठले? नाभी, हृदय, क्लोम, यकृत, प्लीहा, वृक्क, बस्ती, पुरीसधरा हवंय तिथं, चुकलं ते. आमाशय, पक्वाशय, उत्तरगुद, अधरगुद, क्षुद्रांत्र म्हणजे लहान आंत्र, ज्याला आपण स्मॉल इंटेस्टाईन असं म्हणतो, आणि स्थूलांत्र आणि वपावहन. तर इथं ग्रहणी नावाचे ऑप्शन नाही आहे, आणि ग्रहणी त्याचं उत्तर आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आहे आशय. ही कोष्ट संकल्पना झाली. त्यानंतर नवीन संकल्पना आपण बघतोय, ती म्हणजे आशय अशी आहे. त्याच्यासाठी आकृती 4.1 बघा असं म्हणतात मॅडम, पण आपण हे नंतर बघणार आहोत. तर आशयाची काही व्याख्या आहे का? तर दोन आहेत, एक दल्लनाने सांगितलेली आहे आणि एक अष्टांग संग्रहाने सांगितलेली आहे. आपण मोस्टली सुश्रुतांना फॉलो करतो, तर दल्लन टीकेची जी काय आहे ती मस्ट टू रिसाईट आपण कॅटेगरीमध्ये ठेवतोय. माय मिस्टेक. मस्ट टू रिसाईट या कॅटेगरीमध्ये ठेवतोय. ठीक आहे. तर मस्ट